Ladies and gentlemen, it's showtime. वेलकम बॅक टू माय फॅमिली. सो आपण आलेलो आहे आता प्रकाश काकांच्या घरी. तुम्हाला थोडी माहिती देतो त्यांच्या बारेमध्ये. ते इको स्पीकर आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी किती चांगल्या प्रकारे आपली आदिवासी संस्कृती जपलेली आहे. प्रकाश काकांनी खूप सारे गाणे लिहिले आहे आणि जर तुम्हाला ते गाणे ऐकायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्याच्यावर जाऊन तुम्ही ऐका. आणि त्याच्यामधलं एक गाणं होतं जो आपल्या आरेमध्ये डिफॉरेस्टेशन चालू होतं मेट्रोचे रिलेटेड, तर तो एक खूप मोठा चांगला आणि फेमस गाणं गाजलेलं की आज ना उद्याला मरायचं. मी तो वारली आदिवासी, आमच्या पद्धती आहेत ऐतिहासिक. या रणाचा मूळ निवासी, जीव आणतो पडसर मातीत. प्राण हिरवा माझा देव आहे. वार का पुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायच. अरे आज नाही उद्याला मरायच, मग कशाला माग सरायच. आज नाही. तो एक वारली रिसॉर्ट म्हणून एक गाणं होता, तो त्यांनी शूट केलेला. तो ऐका, मस्त आहे. तुमच्या अंगात आदिवासी रक्त जागेल. आता आपण भेटूया आपल्या मित्राला आणि माझ्या भावाला, आकाश भोईर. आपल्या मागे दिसतात आहे सगळे वारली पेंटिंग. हा काढतो आणि तो शिकवतो पण. जर तुम्हाला पण शिकायचं असेल वारली पेंटिंग तर ह्याला DM करा. हा क्लासेस पण घेतो आणि पेंटिंग पण काढून देतो. चला आपण आता त्याची पेंटिंग्स बघूया. आता आकाश आपल्याला वारली पेंटिंगची स्टोरी समजवते. आकाश सुरुवात कुठून करतो? इकडनं या घरावर. हे घर असं आपल्या पद्धतीने असं असतं, चोपडी. त्याच्यामध्ये ही मांजर आहे. यांच्यासमोर आपल्या शेतामध्ये काम करणारे 2 बैल आहेत. चारा दिलाय त्यांना खाण्यासाठी. इथे या मुलाची आई बसली आहे. ती भात तांदूळ कुंडते आहे आणि समोर जे पडत आहे कणीस ते कोंबड्या खात आहेत. इकडे एक ताई लाकडं घेऊन येते डोंगरातनं. ते तुमचे बाबा लाकडं फोडतायत आणि लाकडं गोळा करतात, संध्याकाळी चूप पेटवतात. अशा पद्धतीने हे जंगलातलं एक सीन आहे. इथे गुरं चारायला आलेले आहेत. कुत्र्याला घेऊन एक मुलगी यांची आणि हे गुरं आहेत, चरता आहेत. पुढे आकाश आपला काही पब्लिक अशी आहे किंवा सबस्क्राईबर अशी आहे की त्यांना गुरं म्हणजे काय माहित नाही. त्यांना हे आपल्या मराठी भाषेत काय बोलत आहे त्यांना सांग. हे आपली ढोरं आहेत. ढोरं म्हणजे बैल 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 आहेत. हे मुलगा म्हणजे त्यांचा पिल्लू आहे, दूध पित आहे. इकडे गवत आहे. हे सगळं चरायला आले बैल चरायला. आणि हे माकड आहे झाडामध्ये आहे. इथे डीप चर्चा सुरू आहे दोघांमध्ये, नवरा बायको मध्ये. इकडनं लाकडं आणतात. टॉप सिक्रेट गोष्ट चालली. आता इथे लाकडं आणतात. इकडनं लाकडं आणतात. मुलगी पण आहे त्यांची सोबत. हे ट्रेडिशनल थीम आहे आपलं, तारपा नृत्य. या अशा सर्कलमध्ये नाचलं जातं. एकमेकांना हात अशा तऱ्हेने धरले जातात. एक महिला पुरुष अशा पद्धतीने डान्स केला जातो. ह्याच्यामध्ये हे जे या नृत्याला तारपा नृत्य बोलतात आणि ह्या इन्स्ट्रुमेंटला तारपा असं म्हणतात. आणि ह्याचं महत्त्व असं की हे पूर्ण नॅचरली बनलेलं आहे. हे जे इन्स्ट्रुमेंट बनवलं जातं ते. पुढचा पार्ट जो आहे ते पण आपण दाखवूया, लोकांना दाखवूया तारपा कसा दिसतो. आपण आपल्याकडे त्याचा पण हाय. इथं घर आहे. हे बघा, इथं टोपी ठेवले सगळं. आपल्या किचन मध्ये सांग गावच्या घरी
तसं तांदूळ, कांदे, पाणी सगळं ठेवायला टोपली. बरोबर ना आकाश? हो. आणि इथे महत्वाचा पार्ट सुरू आहे. हा. इथे ताडी पित आहेत आपल्या गावात जशी पितात तशी. इकडे चर्चा सुरू आहे पानावर. इथे पानावर चखना किंवा आपण बोलू शकतो काहीतरी त्याच्यासोबत खायला चणे असू शकतात. बहुतेक चणेच असतात बापले ताडी सोबत पितात. टीप चर्चा सुरू आहे यांची इथे. हे बघा, आधीच्या जमान्यात जेव्हा मोबाईल नसायचे आम्ही सगळे पोरं असे चाक घेऊन खेळायचे. ह्याला काय बोलायचं आपण? कुठलं गेम? तुम्हाला पण माहिती काहीतरी बोलायचं आपण. हे असे सायकलचे रिबीन भेटायचे किंवा कुठलाही टायर असून दे खराब झाल्यावर त्याला आम्ही असे लाकडीने धक्का मारत खेळायचे. हे लहानपणी आम्ही खूप खेळलं. त्याची एक आठवण भेटली आपल्याला. इथं बघू शकतो जेवण झोपलेलं आहे. इथं पीठ दळतात आहे बघा, कणीस जात्यावर. इथं जेवण बनते, या जेवायला सगळ्यांनी. इथं बाबूला जोईत झोपवलंय बघा. हे बघा आपला ताडी काढणारा. हे बघा ताडी काढतोय. तने कसं वाटतंय? खूप भारी वाटते. खूप मस्त लोकेशन आहे. तुम्हाला पण टाईम भेटला तर तुम्ही येऊ शकतात. शनिवार रविवार ह्या केव्हाही आम्ही तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करू. जे काका आहेत आणि जे काकी आहेत ते इथे सगळं म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड करतील जेवण वगैरे. आणि तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. एकदा या, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला कल्चर कळेल आदिवासी माणसांचा, आमचा कसा असतं काय असतं. आमची परी एवढ्या खुश झाल्या की पुढेच मारते इकडे आल्यापासून. हायकर व्हिडिओ मध्ये ना किती मस्त सजवले बघा घर वारली पेंटिंग. हे आपले आदिवासी देव सगळे. हा तो आम्ही टारपा बोलत होतो. A few moments later. तर आता आपण चाललोय प्रकाश काकांची शेत बघायला. चला तुम्हाला करू शेतात काय काय.
संदेश काकी ट्रिक टाकते बघूया. किंवा वांगा मस्त भाजी निवडणार आहे. चिंगी नाही किती भाजी काढशी? ट्राय करतो तिकडे गावाला गेलं काम करायला पाहिजे मला. शर्ट हो शर्ट तुला घाण होईल. ते घाल भाजी भाजी आहे घे घे भाजी. शेंगांचा ज्यूस पितात ना. आकाश चिक्कू पडायला लागला.